त्यानंतर वळूया मॉर्निंग सुपरफास्टकडे, घेऊया काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट स्टार्ट हवा. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची संविधान सत्याग्रह पदयात्रा निमित्त मशाल यात्रा. नागपुरात यात्रेचं आयोजन. व्हरायटी चौक इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून संविधान चौकापर्यंत मशाल यात्रा. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संघगीत लोकार्पण सोहळा. सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गायक शंकर महादेवन यांची उपस्थिती. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी. पुण्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जनआक्रोश आंदोलन. कांद्याला 7 ते 10 रुपये बाजारभाव मिळत असल्यानं संताप व्यक्त. दौंड तालुक्यातील कानगावामध्ये शेतकरी आकृती समितीच्या वतीनं गेल्या 10 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू. मात्र शासनानं अद्याप मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी अंगावरील कपडे जाळून प्रशासनाविरोधात आक्रोश केला व्यक्त. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव ते कळंब गव्हाण रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मोठ्या रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात महादेव शिवरस्ता ते जाधव वस्तीच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था. संतप्त तरुणांनी भर चौकात फलकबाजी करून वेधलं शासनाचं लक्ष. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर ट्रकची 4 चाकी वाहनाला जोरदार धडक. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 4 गंभीर जखमी. चिकन मागणाऱ्या 7 वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात आईनंच मारलं लाटणं. चिमुकल्याचा जागीच मृत्यू. पालघरच्या धनसार इथली घटना. महिलेला अटक. पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अनैतिक संबंधांच्या रागातून पत्नीचा चाकूनं गळा चिरून तिची हत्या. सांगलीतील शांतीनगर परिसरातील घटना. काजल प्रशांत एडके असं मृताचं नाव. आरोपी पोलिसांच्या ताब्यात.